नमस्कार मित्रांनो, अनिल नरवाडे सर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। आज आपण वर्ग 10वीचा भूगोल पाठ पहिला क्षेत्रभेट याविषयी आपण माहिती बघणार आहोत। आपण शाळेमध्ये असताना सहल जाते, त्या सहलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण नियोजन करतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपण भेट देतो। तर अशीच भेट एका शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी नळदुर्गपासून ते अलिबागपर्यंत जी काही सहल आहे त्या सहलीचं नियोजन केलेलं आहे। याच्यामध्ये राहुलच्या वर्गातील विद्यार्थी आणि शाळेतील शिक्षक असे सर्वजण उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्गपासून रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे क्षेत्रभेटीसाठी निघाले आहेत। या प्रवाशांसाठी शाळेने एसटीची सेवा प्रासंगिक करारावर घेतली आहे। या क्षेत्रभेटीचे नियोजन राहुल व त्याच्या मित्रांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार केले आहे। विद्यार्थी नळदुर्ग ते अलिबाग या प्रवासादरम्यान भूरचना, मृदा, वनस्पती आणि वस्त्यामध्ये दिसणारे बदल कसे अनुभवतात याची माहिती आपण या चॅप्टरमध्ये घेणार आहोत। आता याच्यामध्ये तुम्हाला हा नकाशा दिलाय। या नकाशामध्ये बघा, नळदुर्गपासून तर अलिबागपर्यंत तुम्हाला हा नकाशा दिलाय। सहल ही नळदुर्ग, सोलापूर, इंदापूर, उरुळी कांचन, हडपसर, पुणे, सिंहगड, लोणावळा, खोपोली आणि अलिबाग इथपर्यंत जाते। आता आपण जर बघितलं तर ज्यावेळेस आपण सहलीला जातो त्यावेळेस सहलीला वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य आपण सोबत ठेवतो, जसं की बॅग, वॉटर बॉटल, दुर्बीण, कॅमेरा, टोपी, दिशादर्शक यंत्र, फर्स्ट एड आणि पेन आणि वही हे आपण साहित्य सोबत घेतो। आता याच्यामध्ये तुम्ही जर या क्षेत्रभेटीसाठी सहभागी होणार असाल तर तुम्ही कशी तयारी करणार। समजा शिक्षकांनी क्षेत्रभेटीचे आयोजन तुम्हाला करायला सांगितले तर तुम्ही ते कसे करणार। तर हे एका वहीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे। आता सहलीचा जो पहिला दिवस आहे तो पहिला दिवस वेळ सकाळी 6 वाजता। आता शिक्षिका काय म्हणते, आता आपण नळदुर्गहून सोलापूरकडे जात आहोत। सोलापूरजवळ आपण सकाळीच न्याहारी घेणार आहोत आणि पुण्याला सिंहगडजवळ जेवण घेणार आहोत। तुम्हाला संपूर्ण प्रवासात रस्त्याच्या दोन्ही बाजूने निरीक्षण करून खालील मुद्द्यांच्या आधारे वहीत नोंद करायची आहे। म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सहलीला जाता त्यावेळेस तुम्हाला दोन्ही बाजूनं बघायचं आहे आणि निरीक्षण करायचं आहे काय की रस्त्याच्या कडेला असणारी भूरचना, जलाशय, वनस्पती, मृदा, शेती, मानवी वस्त्या आणि वसाहतीचा आकृतिबंध तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि तो लिहायचा सुद्धा आहे। राहुल: होय मॅडम, इकडे चढ उताराची भूरचना असून काही ठिकाणी जमीन सपाट आहे आणि काही ठिकाणी शेतीही दिसत आहे। साक्षी: रस्त्याच्या बाजूला छोट्या छोट्या वस्त्या आहेत, चहाची दुकाने, धाबे, पेट्रोल पंप व इतर दुकानंही दिसत आहेत। शिक्षिका: मीना, तू सांग। मीना: मॅडम, आता आपण उताराच्या रस्त्यानं जात आहोत का? शिक्षिका: बरोबर आहे। आता आपण बालाघाट रांगेच्या दक्षिणेला आहोत। बालाघाट रांग ही सह्याद्री पर्वताची पूर्वेकडील पसरलेली एक डोंगर रांग आहे। तुम्हाला दिलेला नकाशा आणि बाहेरील भूरचना पाहत जा। भूरचनेत होणारे बदल सहजपणे दिसून येतील। आता वस्त्याचा आकृतिबंध आणि घराबद्दल सांगा। सूरज: मॅडम, ग्रामीण भागात रस्त्यालगतच्या वस्त्या एका ओळीत आहेत। घरांच्या भिंती दगडमातीच्या आहेत। घरांच्या छपरासाठी लाकूड आणि मातीचा उपयोग केला दिसतो। रेणुका: या परिसरात बहुतेक सगळीकडे गवत असून ते सुकलेले आहे। काही ठिकाणी
निस्वर्ण झाडे दिसत आहेत. शिक्षिका: बरोबर. अशी घरं असलेल्या वस्त्यांना आपण रेषाकृती वस्त्या म्हणतात. हे आपण 7वीत शिकलो आहोत. या घरांना धाब्याची घरे असेही म्हणतात. म्हणजे हे जे घरं तुम्हाला दिसतात या घरांना काय म्हणतात? धाब्याची घरं सुद्धा याला म्हणतात. ती विशिष्ट पद्धतीनं बांधलेली परंपरागत घरे आहेत. येथील वनस्पती शुष्क प्रदेशातील पानझडीच्या आहेत. त्याची पानं विशिष्ट काळात गळून पडतात. पानझडी म्हणजेच काय तर उन्हाळ्यामध्ये पाऊस कमी असल्या कारणानं ही जी पानं आहे ही पानं काय होतात? गळून पडतात. थोड्या वेळाने सोलापूर शहर येते. शिक्षक: आता आपण सोलापूर शहरात आलो आहोत. शहरी भागात लोकसंख्येची घनता जास्त असते, त्यामुळे तेथे अनेक मजली इमारती दिसतात. या इमारती सिमेंट, वाळू, खडी, पाणी यांचं मिश्रण करून विटांच्या साह्याने बांधलेल्या असतात. शहरातील रस्त्यालगत मॉल, मोठी हॉटेल्स आणि अनेक आधुनिक सुविधा असलेली दुकानं असतात. विद्यार्थी शहरातील वेगळेपणाचे निरीक्षण करत राहिले. सोलापूर शहरातून बाहेर पडल्यावर शिक्षकांनी राहुलला न्याहारीचे पुढे विद्यार्थ्यांना वाटायला सांगितले आणि नंतर राहुलने ते विद्यार्थ्यांना न्याहारीचे पुढे वाटले आणि विद्यार्थ्यांनी काय केली? न्याहारी केली. शिक्षिका: आता आपण सोलापूर शहराबाहेर जात आहोत. मुलांनो, आजूबाजूला असणारी शेती पहा. काय दिसते ते नोंदवा आणि सांगा. विद्यार्थी निरीक्षण करतात आणि रस्त्याच्या दोन्हीही कडेला ते काय करतात? बघतात. सावित्री म्हणते: मॅडम, मला इकडे हिरवेगार शेत दिसत आहेत. आपण नळदुर्ग सोडल्यानंतर इकडे झुडपी, पिके दिसत होती व कुठेतरी एखादे क्षेत्र ऊसाचं होतं, परंतु इकडे मात्र सगळीकडे ऊसच दिसत होते. आतापर्यंत विद्यार्थ्यांनी काय केलं? दोन्ही बाजूकडे ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस वेगवेगळी पिकं, झुडपे त्यांना दिसत होती, पण आता कुठंतरी तिथं ऊसाचं क्षेत्र त्यांना दिसत होतं. पण आता इकडे सगळं त्यांना काय दिसायला लागलं? ऊसाचं क्षेत्र दिसायला लागलं. शिक्षिका: बरोबर. आपण नळदुर्ग सोडल्यानंतर येथे मूग, उडीद आणि इतर कडधान्याची पिके दिसली. आता इकडे सर्वत्र प्रामुख्याने पिकं घेतलेलं आढळतं, कारण तिथे सिंचनाची सोय आहे. म्हणजे सगळ्यात जास्त तिथं पाणी आहे, म्हणून सर्व क्षेत्रामध्ये काय घेतलं जातं? मूग, उडीद घेतल्या जातो. सावित्री: हो मॅडम, मगाशी आपण एक कालवा ओलांडला होता आणि आता मला समोर एक मोठा जलाशय दिसतो आहे. तो कोणता जलाशय आहे? तर शिक्षकांनी चालकाला इंदापूरजवळ रस्त्याच्या कडेला बस थांबवायची सूचना केली. सर्व विद्यार्थी बसमधून उतरले आणि शिक्षकांच्या सभोवताली उभे राहिले. शिक्षिका म्हणाल्या: तुमच्याकडील नकाशा पहा आणि त्यात दर्शवल्याप्रमाणे आपण उजव्या बाजूला भीमा नदीवरील उजनी धरणाचा जलाशय दिसतो आहे. या धरणाच्या पाण्याचा उपयोग प्रामुख्याने पिण्याकरता होतो आणि विद्युत निर्मिती, मासेमारी, सिंचन इत्यादीसाठी या धरणाच्या पाण्याचा उपयोग केला जातो. आता काही विद्यार्थी या परिसरातील छायाचित्रे सुद्धा घेतात आणि विद्यार्थी पुन्हा बसमध्ये बसतात. त्यानंतर त्यांचा पुढचा प्रवास सुरू होतो. पूजा: मॅडम, हा भाग मैदानी वाटतो. शिक्षिका: हो. आता आपण सपाट प्रदेशातून जात आहोत. हा दख्खन पठाराचा भाग आहे. जसे जसे आपण पश्चिमेकडे जाऊ तसे तसे आपल्याला वनस्पती आणि भूरचनेतील आणखी बदल पाहायला मिळतील. काही तासाच्या प्रवासानंतर गाडीने हडपसरपासून मुख्य रस्ता सोडला व ती सिंहगडच्या दिशेने जाऊ लागली. सिंहगडच्या पायथ्याशी अनेक लहान मोठे हॉटेल्स होते. तेथे पोहोचल्यावर रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेत दुपारचे जेवण करून थोडी विश्रांती घेतली आणि नंतर सिंहगडच्या दिशेने गाडी जात होती आणि तेथेच लहान मोठे हॉटेल दिसले. तिथं पोहोचल्यावर रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या एका मोकळ्या जागेत काय केलं? जेवण केलं आणि नंतर थोडी काय केली? विश्रांती घेतली. नंतर नजमा: जेव्हा आपण नळदुर्गजवळ होतो त्या परिसरात बोरी, बाभळीची झाडं जास्त दिसत होती. इथे तर वेगळे वृक्ष दिसत आहेत. शिक्षिका: छान. नळदुर्ग ओलांडताना नीम ओसाड प्रदेशात आढळणाऱ्या काटेरी वनस्पती दिसत होत्या. वनस्पतीच्या प्रकारामध्ये होणारा हा बदल या प्रदेशातील पर्जन्याच्या प्रमाणातील बदलांचा सूचक आहे. पर्जन्यमान म्हणजे तिथं पडणारं वातावरण, तिथं पडणारा पाऊस, तिथं असणारा हवामान
याच्यानुसार ते जे झाडं आहेत त्या झाडांचे प्रकारसुद्धा बदलतात. आता आपण पाहत आहोत ते अंजन, वड, पिंपळ इत्यादी वृक्ष जास्त प्रमाणात आहेत. आपण सिंहगडच्या पायथ्याशी आहोत. सिंहगडच्या माथ्यावर गेल्यावर सह्याद्री पर्वतापासून निघणाऱ्या डोंगर रांगा दिसतात, त्या पाहू. तुम्ही आपल्याबरोबर आता फक्त ओळखपत्र, वही, पेन, दुर्बीण, कॅमेरा, टोपी, नकाशा आणि पाण्याची बॉटल इतकंच साहित्य घ्या. कपड्यांची बॅग व इतर साहित्य गाडीतच राहू द्या. म्हणजेच हे जे आहे हे आपण सोबत घ्या आणि जे काही तुमचे कपडे असतील ते याच्यामध्येच गाडीमध्येच ठेवा. पर्जन्यमानातील फरक वनस्पतीवरून समजतो. हे विधान योग्य वाटते का? पर्जन्यातील फरक आणखी कशावरून लक्षात येतो? तर हे विधान कसं आहे? योग्य आहे. सिंहगड चढण्यास सुरुवात केली तेव्हा ऊन होते. नंतर आकाशात ढग आले. थोड्या वेळाने पावसाची सरीही आली. वाटेत विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी मिळणाऱ्या उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा, ताक, दही इत्यादी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. तसेच निसर्गदृश्य परिसरातील वनस्पती, पक्षी, दूरवर दिसणारे पुणे शहर पाहिले. किल्ल्याच्या विविध भागांची छायाचित्रे घेतली. त्यानंतर शिक्षकांनी त्यांना एका विशिष्ट ठिकाणी एकत्रित होण्याची सूचना दिली. आणि नंतर शिक्षिका, आता आपण सिंहगड किल्ल्यावर आहोत. या गडाबद्दलची माहिती आपण कशी मिळवू शकतो? तर नेहा म्हणते, मॅडम, आम्ही सिंहगडाच्या प्रवेशद्वाराजवळ एक फलक पाहिला. त्या फलकावर सिंहगडाबद्दल माहिती दिली आहे. त्याचा आम्ही छायाचित्रसुद्धा घेतला आहे. शिक्षिका, खूपच छान नेहा. आता भूरचनेच्या वैशिष्ट्यातील फरक कोण सांगेल? कासिम, आधी आपण कमी अधिक उतार असलेला व मैदानी प्रदेश पाहिला, पण या ठिकाणी डोंगराळ भाग आहे. आपण जास्त उंचीवर असल्यामुळे ढगांचाही अनुभव घेत आहोत. शिक्षिका, खूप छान कासिम. आपल्याला येथून दऱ्या, डोंगर, टेकड्या, शिखरांचे सुळके आणि ज्वालामुखीच्या उद्रेकापासून तयार झालेले खडकांचे थर अशी अनेक प्राकृतिक वैशिष्ट्ये दिसत आहेत. हा कोणता खडक आहे, ओळखलात का? किल्ल्यावर येताना मार्गात भूस्खलनामुळे झालेल्या पडझडीचे अवशेषही तुम्हाला पाहायला मिळाले असतील. आता सभोवतालच्या प्रदेशातील शेतीचा आकृतिबंध पहा आणि सांगा. राहुल, मॅडम, हा अग्निजन्य प्रकारचा बेसॉल्ट खडक आहे. याचा अभ्यास आम्ही 6वीत केला आहे. आपण राहतो त्या प्रदेशातील प्रामुख्याने कडधान्याची पिके दिसली. सोलापूर ते पुणे येथे ऊसाची पीक जास्त प्रमाणात आपल्याला आढळते. येथे मात्र भात शेती दिसत आहे. शिक्षिका, बरोबर आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे या प्रदेशातील असणारं जास्त पर्जन्यमान, या प्रदेशातील असणारं जास्त पाऊस. कोटासारखी रचना असलेले गड तुम्ही यापूर्वी कुठे पाहिलेत का? त्या आणि या गडाच्या रचनेमध्ये कोणता फरक आहे ते ओळखा. वहिदा, मॅडम, आपण याची तुलना नळदुर्ग किल्ल्याशी करू शकतो, परंतु नळदुर्ग किल्ला सिंहगडासारखा डोंगरावर नाही. तो पाहण्यासाठी चढावं लागत नाही. शिक्षिका, खूप छान. आपण आता किल्ल्याच्या माथ्यावर आहोत. हा किल्ला पर्वत माथ्यावर बांधला आहे. याला डोंगरी किल्ला असं म्हणतात. म्हणजे हा जो आहे खडका, हे जे खडकाचे थर आहेत आणि वरती काय आहे तर किल्ला आहे. हे ठिकाण सुरक्षेच्या दृष्टीनं व सभोवतालच्या परिसरावर देखरेख ठेवण्यासाठी योग्य आहे. म्हणूनच हा किल्ला बांधला गेला. नळदुर्ग हा भुईकोट किल्ला आहे. किल्ले आपल्याला राज्याचा वारसा आहेत. इकडे या व खालच्या बाजूस पहा. समोर जो पाण्याचा साठा दिसत आहे तो खडकवासला धरणाचा जलाशय आहे. म्हणजे खाली जे तुम्ही बघत आहात तो ते कोणतं धरण आहे तर खडकवासला धरण आहे. धरणातील पाणी पुणे शहर व सभोवतालच्या भागाला पुरवले जाते. आता आपण किल्ल्याच्या कल्याण दरवाजाकडे जाऊ. इकडे या. ही रचना पहा. हे देवटाके याला काय म्हणतात? देवटाके म्हणतात. नैसर्गिक झऱ्यातून येणाऱ्या पाण्याचा साठा इथे केला जातो. त्यावर गडावर असणारी वस्ती करणाऱ्या आजही त्यांना वर्षभर पाणी मिळते. म्हणजे हे जे तुम्हाला दिलेले देवटाके
याच्यामध्ये वर्षभर काय मिळते? पाणी मिळते. सर्व विद्यार्थी आश्चर्य व्यक्त करतात. बापरे, इतकी शतकं इतक्या उंच जागी पाणी कसे मिळेल? नंतर शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना पिठले भाकरी मिळणाऱ्या एका झोपडीकडे नेले. यांसारखे अनेक झोपड्या विद्यार्थ्यांनी पाहिल्या. पर्यटकांना खानपानाच्या सुविधा तिथे दिसल्या जात होत्या. सिंहगडावर काही वेळ घातल्यानंतर सर्व विद्यार्थी पायथ्याशी येऊन बसमध्ये बसले आणि रात्रीच्या मुक्कामासाठी पुणे शहराकडे बस निघाली. शहर गेल्यावर संध्याकाळचा अल्पोहार व चहा घेतल्यावर शहरातील बाजारपेठेत फेरफटका मारण्यास तयार झाले. शिक्षिका: आपण पुण्यातील शनिवारवाडा, बाजारपेठसाठी प्रसिद्ध असलेली तुळशीबाग, महात्मा फुले मंडई या परिसरात थोडा वेळ फिरणार आहोत. या ठिकाणी घाऊक व किरकोळ बाजारपेठा आहेत. येथे तुम्ही खरेदी करू शकता. हे करताना मात्र तुम्ही केलेल्या निरीक्षणाची नोंद करण्यात विसरू नका. परिसरातील फेरफटका झाल्यावर सर्वजण मुक्कामाच्या ठिकाणी रात्रीचे जेवण करून झोपतात. दुसरा दिवस. सकाळी 7 वाजता सकाळची न्याहारी घेऊन बस अलिबागच्या दिशेने मार्गस्थ झाली. शिक्षिका: आता आपण मुंबई पुणे द्रुतगती मार्गाने जात आहोत. भूरचनेत काही बदल झालेला दिसत आहे का? आपण लोणावळ्याजवळील राजमाची या ठिकाणी थांबणार आहोत. तुषार: होय मॅडम, आपण जरी सपाट रस्त्यावरून जात असलो तरी आजूबाजूला डोंगराळ प्रदेश दिसतो आहे. घराची संख्याही आता कमी होत दिसत आहे. लोणावळ्याच्या पुढे गेल्यावर राजमाची या ठिकाणी गाडी थांबवून शिक्षकांनी भूरचनेच्या वैशिष्ट्याबाबत पुढील माहिती दिली. आता सिंहगडवरील इथे काय, सिंहगडावरील खाद्यपदार्थ हे तुम्हाला दिसत आहेत आणि इथे पिठलं, इथे लोणचं, कांदा आणि भाकरी तुम्हाला इथे दिसत आहे. शिक्षिका: हा पश्चिम घाटाचा उतार आहे. या पर्वतीय भागाला आपण सह्याद्री असेही म्हणतो. या ठिकाणावरून उतारातील फरक सहजपणे पाहू शकतो. पूर्वेकडील उतार मंद स्वरूपाचा असून पश्चिमेकडील उतार हा कसा आहे? तीव्र आहे. पश्चिमेकडील बाजूस कडा व अनेक धबधबे दिसत आहेत. याबद्दल आपण इयत्ता 9वी मध्ये शिकलो आहोत. या भागात उल्हास या पश्चिमेकडे वाहणाऱ्या प्रमुख नदीचं उगमस्थान आहे. उगमस्थान म्हणजे तिथून नदी काय होते? उगम पावते. विद्यार्थ्यांनी येथील छायाचित्रे घेतली आणि पुन्हा पाऊस सुरू झाला. सर्वजण बसमधून पुढे निघाले. नामदेव: नकाशा पाहत: मॅडम, आता आपण घाट उतरून खोपोलीकडे चाललो आहोत ना? शिक्षिका: बरोबर आहे. हा पश्चिम घाटातला बोरघाट आहे. हा खंडाळा घाट म्हणूनही ओळखला जातो. आता आपण भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात उतरणार आहोत. आता तुम्हाला दिसणारे वृक्ष, घरं, मृदा यांचं निरीक्षण करा. शिव: मॅडम, घाटात विविध प्रकारच्या वनस्पतीची दाट वनं दिसत आहेत. त्यामध्ये मोठ्या पानांची झाडं जास्त आहेत. अशी झाडं सिंहगड परिसरातही आपण पाहिली होती. शिक्षिका: ती सागाची झाडं आहेत. हा सर्व प्रदेश पानझडी वृक्षाचा आहे. या भागात अनेक वनराया व देवराया आहेत. घाट पार केल्यानंतर दाट वने विरळ होऊन भातशेतीच्या जमिनी आणि मोठी औद्योगिक क्षेत्रे दिसायला लागली. याच्यामध्ये हा जो दिसतोय तुम्हाला, हे जे दिसतंय तुम्हाला राजमाची आहे आणि हे जे दिसतंय तुम्हाला सह्याद्रीतील हा काय आहे? धबधबा आहे. नजमा: मॅडम, हवेत बदल जाणवतोय. आता गरम व्हायला लागला आहे आणि घामही येतोय. शिक्षिका: हवेच्या बदलाची जाणीव तुम्हाला होत आहे. हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे घाम येतो आणि त्वचा चिकट होते. आपण जसं जसं समुद्राच्या जवळ जाऊ तसं तसं आर्द्रतेचं प्रमाण काय होतं? वाढतं. नामदेव: मॅडम, या भागात पाऊस सुरू झाला आहे आणि पावसाचं प्रमाणही जास्त दिसत आहे. त्यामुळे असं होत असावं. शिक्षिका: नामदेवचं निरीक्षण बरोबर आहे. या प्रदेशात पाऊस जास्त पडत असल्यामुळे आणि तसंच समुद्र सानिध्यामुळे असं होतं. पावसाचं प्रमाण अधिक असल्यानं भात हे येथील मुख्य पीक आहे. म्हणजे पाऊस जास्त पडल्या कारणानं इथं काय होतं? तर भाताचं पीक घेतलं जातं आणि पाऊस सुरू झाला
आणि याच्यामध्ये आर्द्रता वाढल्यामुळे घाम येतो आणि चिकट होते. जसं जसं समुद्राच्या जवळ येऊन तसं तसं आर्द्रतेचं प्रमाण काय होतं, वाढतं आणि पावसाचं प्रमाणही जास्त दिसतं, त्यामुळे ते तसं होतं. सर्व विद्यार्थी एका सुरात. अरबी समुद्र. शिक्षिका: छान. अलिबागला पोहोचल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यापूर्वी आपण तलाठी कार्यालयात जाणार आहोत. तेथे तुम्ही शाळेत तयार केलेल्या प्रश्नावलीच्या आधारे माहिती मिळवा. उर्मी: आम्ही त्यांना परिसरातील पिके, मृदा प्रकार, फळं आणि इतर नगदी पिके याबाबत प्रश्न विचारणार आहोत. शिवाय परिसरातील गोळा केला जाणारा महसूल, सिंचनाखालील क्षेत्र, पाणलोट क्षेत्र कार्यक्रम आणि ग्रामीण भागातील इतर व्यवसायासंबंधी प्रश्न विचारणार आहोत. दुपारी अलिबागला पोहोचल्यानंतर सर्वांनी तलाठी कार्यालयाला भेट दिली. तिथे त्यांनी वरील मुद्द्याच्या अनुषंगाने माहिती घेतली. शिक्षका: जेवणानंतर आपण समुद्र किनाऱ्यावर जाणार आहोत. तुमच्यापैकी किती विद्यार्थी आज प्रथमच प्रत्यक्ष समुद्र पाहणार आहेत? बहुतेक सर्वांनी हात वर केले. अबिरा: मी तर आत्तापासून समुद्राच्या चित्तथरारक दृश्याची कल्पना करत आहे. तो कसा असेल? तिथे नेमकं काय असेल? का फक्त पाणीच असेल? शिक्षिका: खरं आहे अबिरा. आता आपण किनारपट्टीवर जाऊया. तेथे गेल्यानंतर कोणती काळजी घ्यायची याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तिथेही आपण एक किल्ला पाहणार आहोत. याचं नाव आहे कुलाबा किल्ला. याला आपण अलिबाग किल्ला असं सुद्धा म्हणतो. म्हणजे याचं पूर्वी नाव काय होतं, कुलाबा, आणि कुलाबाचं नाव चेंज होऊन तर काय झालं, तर अलिबाग झालं असंही म्हणतात. यावेळी आपल्याला भरती ओहोटीच्या वेळा लक्षात ठेवायच्या आहेत, कारण हा किल्ला किनाऱ्यापासून समुद्रात काही अंतरावर आहे. इयत्ता 9वी मध्ये सागरी लाटांच्या कार्याचा आपण अभ्यास केला आहे. लाटांनी तयार केलेली काही भुरुपे आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहेत. तुम्ही काही सागरी भुरुपांची नावं सांगू शकता का? आता याच्यामध्ये तुम्हाला काय दिलंय, देवराई ही संकल्पना काय आहे? तर हा जो आहे हा आहे कुलाबा किल्ला. सर्व विद्यार्थी एका सुरात. पुरण, सागरी गुहा, तरंग घर्षण मंच, वाळूचा दांडा. शिक्षिका: वा, छान. तुम्हाला बरंच आठवतंय तर. सर्वांनी समुद्र किनारा आणि किल्ला पाहिला. काही विद्यार्थ्यांनी घोडागाडी तसेच घोड्यावर बसण्याचा आनंदसुद्धा लुटला. नेहा: मॅडम, आधी पाहिलेल्या 2 किल्ल्यापेक्षा हा किल्ला वेगळा आहे. खरं आहे नेहा. तू त्यांच्यामधला फरक सांगू शकतेस का? होय मॅडम, हा किल्ला पाण्यात बांधला आहे, तर इतर 2 किल्ले जमिनीवरच होते. शिक्षिका: हा किल्ला तरंग घर्षक मंचावर बांधला आहे. पाण्यानं वेढलेला असल्यामुळे अशा किल्ल्याला जलदुर्ग म्हणतात. पूर्वी किनाऱ्याचं रक्षण करण्यासाठी असे किल्ले बांधले जात होते. समुद्रकिनारी गेल्यावर कोणती काळजी घ्यायची असते हे तुम्हाला लिहायचं आहे. भरती ओहोटीच्या वेळा तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. किनाऱ्यावर असे अनेक किल्ले आहेत. नेहा: हो, मी यापूर्वी जंजिरा, सिंधुदुर्ग ही नावं ऐकली आहेत. शिक्षिका: तुम्ही घेतलेल्या माहितीच्या आधारे सांगा बरं, या ठिकाणी असणारे व्यवसाय कोणते? राहुल: मॅडम, येथे मासेमारी आणि शेती हे 2 व्यवसाय आढळतात. शिक्षिका: बरोबर राहुल. हे व्यवसाय कोणत्या प्रकारात येतात? मीना: मॅडम, हे प्राथमिक व्यवसाय आहेत. शिक्षिका: खरं आहे. सुरुवातीला येथे मासेमारी हा व्यवसाय होतो. नंतरच्या काळात या प्रदेशातील शेतीसुद्धा केली जाऊ लागली. पण किनाऱ्यापासून दूर किनाऱ्यालगत वाड्यांमध्ये नारळी, पोफळी, सुपारी, फणस, केळी आणि काही मसाल्याच्या पदार्थाची लागवड होते. ही बागायती शेती आहे. आता येथे पर्यटन एक महत्त्वाचा व्यवसाय सुद्धा झाला आहे. त्यानंतर सर्वांनी किनाऱ्यावरील वाळूत मोजमस्ती केली आणि सूर्यास्ताचे विहंगम दृश्य कॅमेऱ्यात टिपले. सूर्यास्तानंतर सर्वजण मुक्कामाच्या ठिकाणी आले. क्षेत्रभेटीचा अहवाल लेखनासाठी उपयुक्त मुद्द्यावर चर्चा करून टाचणी तयार केली. रात्रीचे जेवण घेऊन त्यांनी विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण परतीच्या प्रवासाला निघाले. अशी ही खूप छान अशी क्षेत्रभेट होती.
अशी एखादी क्षेत्रभेट तुम्ही सुद्धा आपल्या परिसरात करा. वरील पाठ हा क्षेत्रभेटीचा नमुना आहे. या क्षेत्रभेटीवर आधारित प्रश्न देऊ नयेत, परंतु स्वाध्यायात दिल्याप्रमाणे क्षेत्रभेटीसंदर्भात प्रश्न विचारावेत. अशा प्रकारे हा जो आहे हा काय आहे तर क्षेत्रभेट. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपण अशाच प्रकारे हे जे याच्यामधले काही पाठ आहेत ते आपण काय करणार आहोत, संपवणार आहोत. तर थँक्यू, धन्यवाद.